नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मोजे, पेटावत, पढावत, भिलाणे, मुडावत शिवारातील इनाम वर्ग 3 शेतीची खरेदी विक्री गेल्या 7 ते 8 वर्षांपासून बंद झालेली आहे. सदर विक्री सहकार्यासंदर्भात आज येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या संदर्भात अधिक माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतीचे खरेदी विक्रीवर चालू व्हायलाच पाहिजे. बोलू का? सर्व शेतकरी राहणार भिलाणे, दिगर, पळावत, मुळावत, पेटावत. माझं नाव संजय उत्तमराव पाटील, शेतकरी राहणार पळावत. जवळजवळ 1200 एकर शेती आमच्या शिवारमध्ये भिलाणे, दिगरमध्ये आहे. गेल्या 150 वर्षापासून ती शेती आमच्या ताब्यात आहे, आमच्या पूर्वजांच्या ताब्यात होती. 1990 पासून त्या शेतीचे खरेदी विक्रीचे व्यवहार गव्हर्नमेंटने थांबवलेले आहेत. ते थांबवलेले आहेत त्याचं कारण असं की कोणीतरी ट्रस्टीने अर्ज केलेला आहे की ही जमीन आमची वक्फ बोर्डची आहे आणि त्यांच्या अर्जाद्वारे ही खरेदी विक्रीचे व्यवहार आमचे भिलाणे, दिगरचे थांबवण्यात आलेले आहेत. वास्तविक व्यवहार थांबवले, हे कोणी थांबवले असं कुठल्याही अधिकाऱ्याचं पत्र नाही आहे, लेखी पुरावा नाही त्या गोष्टीला. तरी इनाम वर्ग 3 हा लावला गेला 1960 पासून. 1960 पासून इनाम वर्ग 3 लावला गेला. त्याच्या अगोदर इनाम वर्ग 3 ही आमच्या सातबाऱ्यावर नोंद नव्हती. इनाम वर्ग 3 हा 1960 पासून लावला गेला, तो चुकीचा लावला गेलेला आहे. आता आमची मागणी, आमचे तालुक्याचे कर्तव्यशील आमदार, आता मंत्री महोदय आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं. आता गेल्या 4 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं कलेक्टर साहेबांना, त्यांनी आमच्यासमोर फोन लावला की आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत. कलेक्टर साहेबांना पत्र देऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांना आमचा विषय आम्ही मांडणार आहेत. आमची विनंती अशीच आहे की आता कलेक्टर साहेबांनी आमच्या मार्फत पॉझिटिव्ह रिपोर्ट करून तो मंत्रालयात पाठवावा. मंत्रालयातनं जर पॉझिटिव्ह झालंच, झालंच, व्हायलाच पाहिजे, कारण शेती आमच्या आहेत, दुसऱ्या कोणाच्या नाही आहेत. असं कुणी उद्या उठून येईल आणि तो सांगेल या जमिनी आमच्या आहेत. आता मागच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये मुसलमान बंधूंनी असं सांगितलं की डॉक्टर सुभाष भामरेंचा बंगला बी आमच्या वक्फ बोर्डच्या जागेवर आहे, अंबानी साहेबांचा बंगला बी आमच्या वक्फ बोर्डाच्या जागेवर आहे. आता हे कितपत चालणार आहे असं? तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे. याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी न्याय मागण्यासाठी आता महोदय कलेक्टर साहेबांकडे आलेलो आहोत. आम्हाला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.